काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थसंकल्पावर टीका करत तो महाराष्ट्राला देशोधडीला लावणार असल्याचा आरोप केला। तसेच आमदार धांगेकर यांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रतिक्रिया देत सत्ता टिकवण्यासाठीच हा राजकीय खेळ असल्याचे स्पष्ट केले। राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक असून त्यात कोणताही ताळमेळ नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यातील पत्रकार परिषदेत केली। मुख्यमंत्री महाराष्ट्र थांबणार नाही असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र मागे जात असल्याचा आरोप त्यांनी केला। ट्रिपल इंजिन सरकारकडून नवीन योजना आणि पॅकेजची अपेक्षा होती, मात्र सरकारने फक्त घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही, बेरोजगारांसाठी ठोस उपाययोजना नाहीत, तर वीज बिल कपातीच्या नावाखाली स्मार्ट मीटरद्वारे अधिक पैसे वसूल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। एसटी विभागात 2000 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून सरकार त्यावर काहीही बोलायला तयार नाहीत। सिंचन प्रकल्पातील घोटाळे लपवण्यासाठी सरकार गप्प आहे। दरडोई उत्पन्न घटत असून कर्जांचा डोंगर वाढत आहे। हा अर्थसंकल्प फसवा नसून रडवा आहे अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली। दरम्यान आमदार धांगेकर यांच्या संभाव्य पक्षांतरावर बोलताना काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून यापूर्वी त्यांना 3 वेळा उमेदवारी दिली होती, मात्र जर ते व्यक्तिगत अडचणींमुळे जात असतील तर हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय डाव असल्याचे त्यांनी सांगितले। सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्ष विविध युक्त्या वापरत असून यामुळे विचारधारा आणि निष्ठा प्रश्नचिन्हाखाली आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले। अर्थसंकल्प आहे हा निराशजनक आहे। निराश यासाठी की यामध्ये कुठेही आशादायक ज्या घोषणा आहेत आणि तरतुदी या झालेल्या नाहीत। तद्वतच जेव्हा ही सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही, मात्र महाराष्ट्र थांबलेला आहे नव्हे तर हा मागे जात आहे। कारण विकास दर मागे जाणार आहे, महसुली तूट मागे जाणारी आहे, भांडवली तूट मागे जाणारी आहे। त्यामुळे यात सर्व दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हा महाराष्ट्राला देशोधडीला लावणारा कुठेतरी अर्थसंकल्प आहे। कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती आहे आणि दुसरीकडे ट्रिपल इंजिन स्वतःला म्हणत असणारं जे सरकार आहे, या सरकारने केंद्राकडून अतिरिक्त पॅकेज जे मिळवणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं आणि त्या अनुषंगानं कुठल्याही योजनांना कैची न लावता नवीन योजना घेऊन येण्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली।